नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. हिंद विजय नागरी पतसंस्थेचा 28वा वर्धापन दिन व कैलासवासी रोहित रवींद्रनाथ दाभाडे यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान हिंदमाता व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. 3 दिवस पार पडलेल्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प व्याख्याता लक्ष फाउंडेशनच्या संस्थापिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक या विचारांनी गुंफले. सैनिक ही बोलायची गोष्ट नाही तर समजून घ्यायची गोष्ट आहे. त्यामुळे सैनिकाचा सन्मान करत त्यांच्यासारखे देशभक्त कसे होता येईल याचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील होते. यावेळी संस्थेचे संस्थापक रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, रवी आचार्य, ॲडव्होकेट श्रीराम कुबेर, नामदेव आंद्रे, संजय वाडेकर, लक्ष्मण माने, ॲडव्होकेट मचिंद्र गटे, सुधाकर देशमुख, पंढरीनाथ दाभाडे, दत्तात्रय कांदळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे यांनी केले. 28 वर्षापूर्वी लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. 60 कोटी रुपये ठेवी सभासद व हितचिंतकांनी संस्थेत ठेवून संस्थेवर विश्वास ठेवला आहे. तसेच अर्थकारण करता करता समाजकारण करून समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतो, असे ॲडव्होकेट दाभाडे यांनी सांगितले. दुर्ग संवर्धन कार्याची दखल घेऊन लोहगड विसापूर विकास मंच संस्थेचा हिंद विजय दुर्ग संरक्षक पुरस्कार व 11,000 रुपये आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, अमोल गोरे, ओमकार मेढी, महेश सोनपावले, गणेश उंडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाचे आभार राजेश सरोते यांनी मानले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉक्टर सुनील धनगर यांनी गुंफले. त्यांनी जीवन गाणे गातच राहावे या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरंग कलानिकेतन संस्थेचे अध्यक्ष राजीव कुमठेकर हे होते. यावेळी संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, रवी आचार्य, साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे, बाळासाहेब शिळीमकर, शिवाजीराव पवार, रेवाप्पा शितोळे, मधुकर शिंदे, राहुल पारगे, सुधाकर देशमुख, प्राचार्य श्रीकृष्ण मोहिते, संचालक अनिल वेद पाठक, राजेश सरोदे, देवराम वाघोले, नामदेव आंद्रे, प्रकाशराव गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. डॉक्टर धनगर यांनी यावेळी प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवला. शून्यातून विश्व निर्माण कसे करावे हे स्वतःच्या आयुष्याच्या उदाहरणातून सांगितले. आव्हानांना न घाबरता ध्येय कसे गाठावे यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाचे आभार सूर्यकांत वाघोले यांनी मानले. तर व्याख्यानमालेचे तिसरे व अंतिम पुष्प करिअर मार्गदर्शक बाल साहित्यिक, माजी संचालक माहिती व जनसंपर्क विभाग, महाराष्ट्र राज्य सुरेश वंदिले यांनी गुंफले. त्यांनी भविष्यवेधी करिअर व AI या विषयाची मांडणी करताना मराठी मुलांसाठी करिअरच्या नवनवीन संधीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आपल्या भारतातील शिक्षण पद्धतीत नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवता येईल हे सांगताना त्यांनी परदेशांचे दाखले दिले. पारंपरिक शिक्षणासोबतच अद्ययावत टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घ्यावे, जेणेकरून आपण स्वतःबरोबरच समाजाचा व देशाचा विकास करू शकतो, हे विचार मांडले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राखीव दलाचे सहाय्यक कमांडंट पंकज गुप्ता हे उपस्थित होते. या प्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, कैलास दाभाडे, गिरीश खेर, राजेश सरोते, शाळीग्राम भंडारी, महेश शहा, देवराई संस्थेचे अध्यक्ष सुकन बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या समारोपावेळी देवराई संस्थेच्या कार्याबद्दल पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. व्याख्यानमालेची प्रस्तावना कैलास भेगडे यांनी केली. सुहास धस व प्रदीप टेकवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेश सरोदे यांनी आभार मानले. पतसंस्थेद्वारे उपस्थितांकरिता सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.